आतापर्यंत फक्त तुम्ही अफजल खानाच्या वधाच्या कहाण्या ऐकल्या असतील, पण कधी त्या ठिकाणांवरती जाऊन ती ठिकाणं पाहण्याचा योग तुम्हाला आला नसेल. पण थांबा, आज त्या सगळ्या ठिकाणांची माहिती तुम्हाला मी त्या ठिकाणांवरती जाऊन देणार आहे की कसा अफजल खान विजापूरहून निघाला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी कबरीमध्ये गाडला गेला, याचं संक्षिप्त रूपामध्ये आपण आज सगळं चित्रवर्णन करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही असा इतिहास जो आजपर्यंत तुम्हाला कधीच कोणी सांगितला नसेल. नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आज एका अशा ऐतिहासिक गोष्टीचे साक्षीदार आपल्याला व्हायचं आहे. एक अशी गोष्ट जो खान छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला, तो खान नक्की म्हणजे आपल्याला तो 5 मिनिटाचा सगळा पराक्रम आणि त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की फक्त महाराजांनी बिचवा काढला आणि मारला. याच्या व्यतिरिक्त जे काही अफजल खानाचा वध आणि त्याचं वर्णन केलेलं आहे ते आतापर्यंत तुम्ही कधी पाहिलं नसेल आणि तेच दाखवण्यासाठी मी इथं आलोय. खान वाईमध्ये विजापूरमधून कसा निघाला आणि त्याला कबरीपर्यंत महाराजांनी कसा पोहोचवला याचा संपूर्ण प्रवास या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. आणि अफजल खान वध हा तुम्हाला संक्षिप्त रूपात समजेल. पुन्हा तुम्हाला काही आठवायचं पाहिजे काही गरज लागणार नाही. पण अफजल खान फाडायच्या आधीचा इतिहास थोडासा तुम्हाला माहिती असतो, फार महत्वाचं आहे मित्रांनो. कशासाठी म्हणून अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून आला होता, काय झालं? छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 साली जावळी जिंकली आणि ती जावळीच या सगळ्या घटनेच्या मागची पहिली सुरुवात होती मित्रांनो, लक्षात ठेवा. कारण जावळी हे व्यापाराचा येण्या जाण्याचा महत्वाच्या मार्गावरती जावळी होती जी चंद्रराव मोऱ्यांच्या हातामध्ये होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी ती जिंकली आणि ती जिंकल्यामुळं आदिलशहाला जो काही समुद्राकडे व्यापार करायचा होता त्या सगळ्या गोष्टींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अडथळा बनून राहत होते. आणि त्यामुळे प्रतापराव मोरे जे चंद्रराव मोऱ्यांचे भाऊ होते ते आदिलशहाकडे गेले आणि त्यानं सांगितलं की काहीही करा पण ही जावळी आपल्या हातात घ्या. आणि मग आदिलशहांनी सांगितलं अफजल खानाला की अफजल खान म्हणजे कारण का, एक गोष्ट लक्षात ठेवा, अफजल खानाला का सांगितलं? कारण वाईचा 1649 ते 1659 पर्यंत वाईचा सुभेदार हा अफजल खान होता आणि त्याच्यामुळं त्याला जावळीचा प्रदेश, वाईचा प्रदेश या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या प्रदेशाची माहिती होती. म्हणून अफजल खानाला विडा दिला आणि मग अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी जावळीत आला. पण तो येताना जे काय घडलंय आणि इतकं भयंकर तो खतरनाक प्रवास होता, त्या सगळ्या गोष्टी ऐकण्यासाठी अत्यंत कान डोळे सगळं उघडं ठेवून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमच्या मुलांना, तुमच्या घरच्यांना, प्रत्येकाला दाखवा. विजापूरहून अफजल खान निघाला त्यावेळेला त्याला काही मांत्रिकांनी असं सांगितलं की आता तू इथून जातोयस पण तू इथं पुन्हा येणार नाहीस. आणि अफजल खानाला ती सतत गोष्ट कुठे ना कुठेतरी मनामध्ये खात होती की आपण जर तिकडे मेलो, दगाफटका जर झाला तर मग आपल्या बायकांचं काय. म्हणून त्या अफजल खानाने अफजलपूर नावाच्या गावाच्या इथे एक छोटंसं एक तळं होतं, त्या तळ्यामध्ये त्याच्या 63 बायका बुडवून मारल्या. कारण माझ्या स्त्रियांना, माझ्या बायकांना दुसऱ्या कोणाचाही स्पर्श होऊ नये यासाठी त्याने त्या 63 बायका मारल्या. आणि 10,000चं सैन्य घेऊन अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांवरती चालून आला. विजापूरहून येत असताना त्यानं मार्ग असा बदलला, लक्षात ठेवा, इथं इतिहासाची खरी मेक आहे. अफजल खानाने मार्ग असा बदलला, त्याने मार्ग तुळजाभवानीच्या मंदिराकडे केला, पंढरपूर मार्गे असा येण्याचा निर्णय घेतला. त्याला असं वाटलं की तुळजाभवानीच्या मंदिराच्या किंवा देवीच्या मूर्तीच्या ठिकऱ्या केल्या तर हा शिवाजी, हा जो काही कुणव्याचा पुत्र म्हणून हा शिवाजी आहे, हा त्या जावळीच्या खोऱ्यातून बाहेर निघेल आणि मग मी त्याला सपाट मैदानामध्ये मारेन. कारण आई भवानी हे छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आहे आणि तिच्यावरच घाव घातला तर राजा काहीही करून बेचैन होईल आणि तो आपल्याला शोधत येईल असं अफजल खानाला वाटलं. पण त्यानं ते कृत्य सगळं केलं. घाण्यामध्ये घालून भरडून आई भवानीची मूर्ती अफजल खानाने तोडली. तसाच पुढे पंढरपूरमध्ये त्याने विध्वंस केला. आणि मग अफजल खान आला तुमच्या कोरेगाव मार्गे वाईमध्ये. आणि मी आता जिथं उभा आहे, माझ्या मागचा तुम्ही प्रदेश पाहताय ना, हा याच मार्गावरून अफजल खान इकडे चालत आला. तोही कुठे जायला? जावळीकडे. माझ्या मागे जे गाव पाहताय ते आहे पसरणी गाव आणि मी त्या पसरणीच्या डोंगराच्या वर उभा आहे. हे समोर जे पाहताय तुम्ही बावधन, वाई ही तुम्हाला शहरं दिसत असतील, हे पसरणी गाव दिसतंय. पसरणी गावाच्या डोंगराच्या बाजूने वळसा घालून कुसगाव, चिखली मार्गे, ताय घाटा मार्गे
ताय घाटाच्या मार्गे अफजल खान वर चढला, म्हणजे पाचगणी, सध्याच्या पाचगणी पठारावरती अफजल खान चढला आणि मग तिथून त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला, जो आपण पुढे पाहूया, सगळ्या गोष्टी पाहूयाच. पण तुम्हाला समजलं का मी काय या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या? कारण हे तुम्हाला माहिती असावं की नक्की त्याच्या आधीचा इतिहास काय होता, कसा अफजल खान आला, कशामुळे आला आणि कसं कसं त्याला पुढे फसवत नेलं, या सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहूया. अफजल खान खालून ताय घाटातून वर चढून या पठारावरती आला. तुम्ही पाहताय या जावळीतलं जंगल किती घनदाट आहे. अजूनही म्हणतात ना की सूर्याचं किरण जावळीमध्ये जमिनीला शिवत नाही, ते पडत नाही. त्याचं कारण म्हणजे असणारी घनदाट झाडी. अफजल खान याच पठारावरून म्हणजे आत्ताच्या पाचगणी पासून ते अगदी जुन्या महाबळेश्वर पर्यंत वरच्या बाजूने रानावनातून जंगलांमधून आला आणि मग इथून जुन्या महाबळेश्वरच्या बाजूने तो खाली रडतोंडीच्या घाटातून जावळी खोऱ्यामध्ये उतरला. तुम्ही हे जंगल पाहताय, आज इतकं घनदाट आहे, त्यावेळेला कसं असेल याचा विचार न केलेलाच बरा. पण तुम्ही आजही इथं आलात तरी तीच दहशत, या जंगलांमधली तीच भयान शांतता आपल्याला अनुभवायला मिळते. खान आला तो त्याच्या सैन्यासोबत, काही घोडदळासोबत या रडतोंडीच्या घाटाच्या माथ्यावरती पोहोचला. आता हा रडतोंडीचा घाट नक्की कुठे आहे तर जुन्या महाबळेश्वर पासून एल्फिन्स्टन पॉइंटचा जो काही डोंगराचा कणा खाली जातो, जो जावळी दरे या भागामध्ये खाली उतरतो. आजही तिथली लोक, किंवा मी जेव्हा तिथल्या लोकांना विचारलं तेव्हा तिथली लोक सांगतायत की हो, हा घाट होता, ही वाट होती जी आजही आम्ही काही वर्षांपूर्वीपर्यंत वापरत होतो जुन्या महाबळेश्वरच्या देवळामध्ये जाण्यासाठी. त्याच्यामुळे हे निश्चित आहे की याच कड्या कपाऱ्यांमधून खान खाली उतरला. तुम्ही कडा पाहताय, अक्षरशः धडकी भरेल असे कातळ सोट हे सगळे कडे आहेत. मी तुम्हाला खाली जे जावळीचं गाव दाखवलं, हे आहे चंदरराव मोऱ्यांचं मूळ गाव, जे या भागामध्ये आहे किंवा या सगळ्या कोयनेच्या काठी आहे. इथूनच खान खाली उतरला. जाता जाता त्याचे अनेक सैन्य मृत्युमुखी पडलं. कसा बसा खान खालीच्या खोऱ्यामध्ये उतरला आणि तिथून मग बगल देत प्रतापगडाच्या आदल्या बाजून कुमरोशी गावाच्या इथून तो पार गावाकडे जायला निघाला. पण हा रडतोंडीचा घाट साधा नव्हे. आजही तुम्ही इथं कधी गेलात तर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील. आता तर खाली चालणं उतरणं सोडूनच द्या. त्यावेळेला खान आणि त्याची सगळी सैन्य कशी इथून खाली उतरली असतील हा विचार केलेलाच न बरा. या बाजूला जावळीचं खोरं आणि इकडच्या बाजूला जोर खोरं आणि इथंच वरती आहे जुनं महाबळेश्वर. इथं छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये शिवशंभूंच्या येत असत. हे आहे जुनं महाबळेश्वर. त्याच्या खाली आहे कृष्णाई मंदिर, जे अत्यंत प्राचीन आहे. आणि मग हे झोर खोरं आणि हा सगळा जावळीचा प्रदेश, जिथून हा खान तायघाटातून चढून वर आला आणि मग खाली जावळीच्या खोऱ्यामध्ये रडतोंडीच्या घाटामार्गे उतरला आणि नंतर तो पार या गावापर्यंत पोहोचला. आपण पुढे हा सुंदर आणि रक्तरंजित इतिहास पाहूच. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सगळ्या लोकांना शेअर करा आणि ही माहिती जी मी तुम्हाला त्या त्या जागेवर जाऊन देतोय ती प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवा. मित्रांनो, आता खान ताय घाटातून वर चढून आलाय. पण थांबा, तो जेव्हा वाईत होता तेव्हा त्याला जावळीकडे यायचं नव्हतं. तर शिवाजी राजांना तो असं समजत होता की शिवाजी राजांनी मला भेटायला खाली वाईमध्ये आले पाहिजे. पण त्यावेळेला शिवरायांनी एक फार मोठी युक्ती खेळली आणि ती युक्ती ती अशी होती की गोपीनाथ पंत वकील यांना, म्हणजे शिवरायांचे जे वकील होते, त्यांना सांगितलं की पंत, तुम्ही एक काम करा, तुम्ही खानाला भेटा. खानाला एक तिथं म्हणजे स्वतः वाईमध्ये तुम्ही जा आणि खानाला भेटून सांगा की शिवाजी फार घाबरलाय, शिवाजी जावळीतून बाहेर येणार नाही, तो प्रतापगडावरून खाली उतरणार नाही, कारण तुमच्या दहशतीने तो पूर्णपणे घाबरून गेलाय. त्याच्याऐवजी खान साहेब तुम्हीच शिवाजीच्या भेटीला यावं, कारण तो एवढाचा चिरकुट, तुम्ही त्याला असा मारून टाकाल. आणि या गुरमीतून, या गर्विष्ठपणातून, म्हणजे बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी किती बारीक सारीक गोष्टीतून अफजल खानाला इतकं चण्याच्या झाडावर चढवलं होतं, इतकं फुगवलं होतं की एक वेळ अशी आली की अफजल खान स्वतःलाच मोठा कोणतरी, मी महान असा माणूस आहे असं समजू लागला. आणि त्याच्या त्या आविर्भावातून तो वाई सोडून आपला, जसं मगाशी तुम्हाला मी सांगितलं, तायघाट चढून वरती आल्यानंतर जावळीच्या खोऱ्यामध्ये, आता इथं महत्वाची अजून गोष्ट, त्याच्यासोबत असणारे हत्ती, त्याचं लष्कर, त्याचं जे काही सगळ्या गोष्टी होत्या त्या त्याने तिथेच ठेवल्या. हत्ती वगैरे जे काही प्राणी होते आणि 10,000 फक्त सैन्य घेऊन, काही घोडदळ घेऊन
अफजल खान तायघाट चढून वरती महाबळेश्वराच्या किंवा पाचगणीच्या माथ्यावरती आला, त्या वरच्या पठारावरती आला आणि तिथून मग तो आडवा 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 जुन्या महाबळेश्वरच्या आधी मधल्या एका खिंडीतून तो तुम्ही जो मागे रडतोंडीचा घाट पाहताय, हा जो तुम्ही माझ्या मागे रडतोंडीचा घाट पाहताय, या रडतोंडीच्या घाटातून अफजल खान खाली उतरला. आता रडतोंडीचा घाट याला का म्हटलं जातं मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही जेव्हा हे पाहाल हे दृश्य माझ्या मागचं, तेव्हा तुम्हाला समजेल की हा रडवणारा घाट होता, ही रडवणारी त्या काळची वाट होती, म्हणून त्याला रडतोंडीचा घाट असं म्हटलं जात होतं. आता या घाटातून उतरताना अफजल खानाचं अर्ध सैन्य पडून मरून गेलं होतं. अर्धे अश्व म्हणजे घोडे या सगळ्या उतरांडीच्या भागातून पडून मरून गेले होते आणि जे काही सैन्य राहिलं अफजल खानासोबत ते सैन्य घेऊन अफजल खान या जावळीच्या खोऱ्यातून रडतोंडीच्या घाटातून प्रतापगडाच्या आदल्या बाजूने म्हणजे जावळीच्या खोऱ्यातून जो वाडा कुमरोशी आत्ताचा लागतो किंवा पारकडे जो रस्ता जातो त्या खिंडीतून अफजल खान हा पार गावामध्ये गेला, जिथं त्याचे तंबू लागले होते, जिथं त्याचा शामियाना उभारला होता, जिथं तो राहणार होता, त्याची सोय जिथं होती तिथं तो पार गावामध्ये गेला. आता ऐका, जेव्हा तो पार गावामध्ये गेला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महत्वाची खेळी इथं खेळली होती. या माझ्या मागच्या टप्प्यामध्ये तुम्ही पाहताय या जंगलांमध्ये नेतोजी पालकरांना जसा अफजल खान पुढे निघून गेला तसा नेतोजी पालकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी या जंगलाची धुरा दिली. का? कारण जर युद्ध झालं, जर जे काही होईल आणि पुन्हा जर अफजल खानाचं सैन्य वरती जायला निघालं आलेल्या वाटून, तर मग नेतोजी पालकरांना ती वाट बंद करण्यासाठी इथं महाराजांनी ठेवलं. जसा अफजल खान वाडा कुमरोशी किंवा पारचा किंवा कोयना नदीचा भाग सोडून जसा पारकडे गेला, त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं कान्होजी जेधे, बाजी सर्जेराव जेधे यांची एक तुकडी त्या सगळ्या वाडा कुमरोशीच्या त्या आजूबाजूच्या भागांमध्ये ठेवली, जेणेकरून अफजल खान खाली पोलादपूर बाजूला खालच्या बाजूला उतरू नये. अशा प्रकारे किंवा चतुर्वेदची जी वाट होती ती देखील महाराजांनी बंद केली आणि अफजल खानाला पूर्णपणे सापळ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी अडकवलं. आणि तो अफजल खान पारमध्ये राहून प्रतापगडाकडे नेहमी पाहत की कधी हा शिवाजी माझ्या हाताला लागतोय, हा कुणब्याचा पोर माझ्यासारख्या बलाढ्य माणसाला घावत नाही, सापडत नाही, याची ती उत्कंठा आणि याची ती द्वेष्टा त्याची वाढू लागली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तेच हवं होतं जे त्यांनी आखलं होतं आणि तसंच हळूहळू घडत होतं. जेव्हा अफजल खान जेव्हा पारमध्ये राहिला त्यावेळेला पूर्णपणे त्यानं त्याचा संयम सोडून दिला होता, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रणनीतीच त्या प्रकारे आखली होती. आता पाहूया पुढचा इतिहास. आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये अनेकांना हा रूट समजला नसेल की वाई ते पारगाव हा खान नक्की आला कसा, कोणत्या मार्गे, त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवतो. खान वाई, पसरणी, चिखली, कुसगाव या मार्गे तायघाटातून वर चढला आणि मग हे ते वरचं पठार आहे जे जुन्या महाबळेश्वर पासून या रडतोंडीच्या घाटातून कुमरोशी गावाच्या बाजूने इकडे पारमध्ये उतरतो. हा आहे प्रतापगड, तुम्ही पाहिला असेल, हे कुमरोशी गाव आणि इथून हा रडतोंडीचा घाट आहे. आणि हे जे तुम्ही बाजूला पाहताय रडतोंडीच्या घाटाच्या, हा सगळा जावळीचा भाग आहे, हा सगळा मूळ जावळी, त्यावेळीची जावळी जुनी. आणि मग इथून बगल देत अशा पद्धतीनं पार गावामध्ये येऊन खानाची छावणी पडली आणि त्याच्यानंतर पुढच्या सगळ्या गोष्टी भेटीच्या ठरल्या झाल्या. आणि मग ती भेट, त्या सगळ्या गोष्टींविषयी पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं काही सांगतोच. मित्रांनो, पुढचा इतिहास सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, थोडंसं आपण या गोष्टीकडे लक्ष वेधूया. ते म्हणजे प्रतापगडावरती ज्या प्रकारे म्हणजे काय म्हणू आपण, बेसुमार घरं बांधली जात आहेत, कोण येत आहेत कोण राहत आहेत माहीत नाही, फक्त बिझनेस धंदे दुकाने फक्त टाकून ठेवलेत, गडाचं पावित्र्य पूर्णपणे नष्ट झालेलं आहे. त्या गोष्टी खरोखर तुम्ही सर्वांनी लक्षात घ्याव्या, एवढं मी हात जोडून विनंती करतो तुम्हाला. नाहीतर एवढं जे काही शिवाजी महाराजांनी केलं ना त्याला काही एक अर्थ उरणार नाही. दुकानं करायचे, उद्योग करायचे निश्चित करा, गडाच्या पायथ्याशी करा, गड मोकळा ठेवा, स्वच्छ ठेवा, व्यवस्थित राहू द्या. फक्त पर्यटकांना इथं आल्यानंतर दुकानांमध्ये बसण्याऐवजी त्यांना इतिहास घेण्याची ओढ लागू द्या. मी इथं बघतोय ताक घ्या, लस्सी घ्या, दूध घ्या, पाणी घ्या, एवढ्यातच त्याला सगळा वेळ जातोय. लोकांना काय फक्त मौज मजा करतात, आजूबाजूचा प्रदेश बघतात, निघून जातात. असोत, येऊया महत्वाच्या मुद्द्याकडे, आपल्या इतिहासाकडे. जेव्हा अफजल खान ते खाली जरा तुम्हाला दिसत असेल तर ते आहे पारगाव. त्या पारगावाच्या इथं अफजल खानाचा शामियाना होता. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अशी अट टाकली किंवा अशा काही गोष्टी गोपीनाथ पंतांना सांगितल्या की पंत, एक गोष्ट लक्षात ठेवा, खान हा दगा करणार, खान हा नालायक माणूस आहे, तो इमाने इतबारे कोणतीही गोष्ट करणार नाही, हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं.
म्हणून त्यांनी काही अटी टाकल्या. गोपीनाथ पंतांना सांगितलं की असं करा, त्याचे 10 अंगरक्षक, आपले 10 अंगरक्षक, एवढीच माणसं असतील आणि शामियाना हा आम्ही ठरवू त्या जागेवरती होईल. आणि ती जागा महाराजांनी ठरवली, तो म्हणजे हा जन्नीचा माळ. तुम्ही जर माझ्या मागे पाहाल तर ते जे काही बांधकाम थोडंसं दिसतंय ते जन्नीचा माळ, तिथं तो छत्रपती शिवाजी महाराजांनी शामियाना उभारला. तो शामियाना इतका भव्य दिव्य होता की जेव्हा अफझल खान तिथून चालू आला त्या शामियान्यामध्ये, तेव्हा तो चकित झाला की अरे, छत्रपती शिवाजी महाराजांकडे एवढे हिरे जवाडीत आणि या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टी पाहून तो अचंबित झाला. पण हे शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग होतं की आपण कमकुवत आहोत असं त्याला जरी आत्तापर्यंत वाटत होतं, म्हणजे कुठपर्यंत, तो इथपर्यंत येईपर्यंत, आपल्या जाळ्यामध्ये सापडेपर्यंत. आता ते वाटता कामा नये. आता आपण कोण आहोत, काय आहोत याची जरब त्याला बसली पाहिजे. आणि हिथून सुरुवात झाली हळूहळू खानावरती महाराजांची पकड यायला हळूहळू सुरुवात झाली. महाराज म्हणजे असं एक काल्पनिक पकडा, महाराज कधीतरी बुरुजावर येत असतील आणि जेव्हा खाली पाहत असतील त्या शामियान्याकडे किंवा खाली पार ज्या गावाकडे, तेव्हा त्यांना सगळं आठवत असेल. शहाजीराजांची अफजल खानाने काढलेली धिंड, स्वतःच्या भावाला, स्वतःच्या बंधूंना, संभाजीराजेंना अमानुषपणे मारलेली, त्यांची केलेली हत्या या अफजल खानाने, आई भवानीच्या देवीच्या मूर्तीची जी काय ठिकऱ्या उडवल्या अफजल खानाने, ते सगळं महाराजांना आठवत असेल. तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते. अनेक जण म्हणतात की आई भवानी मातेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली, पण त्याच्या मागे असा तर्क लावला तर, किंवा असं असू शकतं, निश्चित असू शकतं की हे शिवाजी महाराजांनी जाणून बुजून उठवलं की बाबा बघा, म्हणजे त्यावेळेला सैन्याचं मनोबल वाढावं, आपल्या मराठ्यांचं, आपल्या मावळ्यांचं मनोबल कुठेही खच्चीकरण होऊ नये. कारण अफजल खान एवढ्या मोठ्या बलाढ्य नावाचा असा अफजल खान इथं आलाय, त्याला फाडायचं आहे, त्याला मारायचं आहे, त्याला प्रत्येक रणनीतीने सगळ्या गोष्टींना सामोरे जायचं आहे. कुठे ना कुठेतरी प्रत्येकाचं मनोबल हे ढासळतंच, निश्चित ढासळतं. आणि त्याच्यामुळे माझ्या वरती साक्षात देवीचा आशीर्वाद आहे आणि त्यातून मी हे कार्य करतोय, असा एक दाखवण्याचा एक प्रयास त्यावेळेला असू शकतो. त्या जरतरच्या गोष्टी आहेत, असं एक माझ्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो. पण हे सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी नक्कीच केलं असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आता एक छत्रपती शिवाजी महाराजांची मनस्थिती त्यावेळेला काय होती. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडावरती आले, 5-6 दिवसामध्ये सईबाई, महाराणी सईबाईंचं निधन झालं. सईबाई अत्यंत जवळच्या महाराजांच्या पहिल्या पत्नी, फार प्रेम. आणि तो धक्का जो महाराजांना बसला, त्यानंतर महाराजांची मनस्थिती इतकी भयंकर होती की त्यावेळेला त्यांना सावरायचं, खानाला मारायचं की या गोष्टीकडे पाहायचं. विचार करा, आपल्यावर जेव्हा वेळ येते, आपला बाप मरतो, आई मरते, बायको मरते, आणि अशा वेळेला आपण एखाद्या कामाधंद्यावरती असतो, त्यावेळेला आपली मनस्थिती काय होते, आपण तिथे जाऊ शकत नाही. या मनस्थितीत ही स्वतःला शांत ठेवून, आई भवानीची रोज पूजा अर्चना करून, तिच्यापासून बळ मिळवून छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 10 अंगरक्षकांसह 10 नोव्हेंबर 1659 साली गड उतरायला सुरुवात केली महाराजांनी. सोबत 10 अंगरक्षक, पुढे गोपीनाथ पंत बोकील. महाराज अगदी ऐटीत, चेहऱ्यावरती ते स्मितहास्य, समाधान, तो एक निरागस चेहरा. पाहिल्यानंतर असं वाटेल की या चेहऱ्यावरती भीतीच नाही जणू. आणि तसंच घडलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या अटी सांगितल्या होत्या, आपण भेटायचं, निशस्त्र भेटायचं, एकमेकांनी फक्त शामियान्यामध्ये आपण राहायचं, बाकी मला कोणी नको, बाकी जे काय 10 अंगरक्षक असतील ते शामियान्याच्या बाहेर असतील, बाकी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळं मॅनेजमेंट सगळी करून ठेवली होती. सिलीमकरांचं जे काही सैन्याने त्यांची तुकडी होती ती गडाच्या मागच्या बाजूला ठेवली होती, जेणेकरून जर काही दगाफटका झालाच तर या गडावरती अफजल खानं जो काय आक्रमण करेल, त्या आक्रमणाला थोपवण्यासाठी सिलीमकर आणि अशा अनेक तुकड्या छत्रपती शिवाजी महाराजांनी पेरून ठेवल्या होत्या. या जावळीच्या खोऱ्यामध्ये तुम्ही बघताय आज हे अशी परिस्थिती, त्यावेळेला किती घनदाट असेल. या सगळ्या खोऱ्यांमध्ये अफजल खानाला पूर्णपणे ट्रॅप करून ठेवला होता की अफजल खान आता वाचणार नाही. एक तर तो माझ्या हातून मरेल, नाहीतर माझ्या मावळ्यांच्या हातून मरेल, पण अफजल खान मरेल एवढं निश्चित छत्रपती शिवाजी महाराजांनी तो स्वतःच्या मनाशी पण केला होता. तुम्ही माझ्या मागे जे पाहताय ना, तिथं शामियाना आता उभारलाय. छत्रपती शिवाजी महाराज आणि सगळे अंगरक्षक इथं, अफजल खान आतमध्ये आहे, त्याचे अंगरक्षक बाहेरच्या बाजूला आहेत. एकट्याने भेटायची सगळी भेट ठरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती होतं की दगाफटका होणार, अफजल खान त्या लायकीचा आहे, म्हणून राजांनी पहिलं चिलखत अंगावरती चढवलेलं होतं. हातामध्ये वाघनखं लपवलेली होती. शिवभारतामध्ये असा उल्लेख आहे की एक कट्यार छोटीशी शिवरायांच्या गुप्त कमरेमध्ये होती आणि ती छत्रपती शिवाजी महाराज घेऊन आतमध्ये गेलेत. तिथं प्रसंग असा घडला की अफजल खान शिवाजी महाराजांना म्हणतो, अरे कोण तू, कुणव्याचा पोर तू, या सगळ्या गोष्टींमध्ये या फंद्यामध्ये पडू नकोस, राज्यबिज्जच्या, तुला काय पाहिजे ते घ्या आणि चल निघून जा.
नाहीतर तुला मारून टाकेन, मसलून टाकेन. छत्रपती शिवाजी महाराज या उलट अफजल खानाला म्हणतायत की तू एका हिचा मुलगा आहेस, म्हणजे आता तो शब्द वापरू नये, हिचा एक मुलगा आहेस तू, तू आम्हाला शिकवू नकोस राज्य काय करायचं ते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तत्क्षणी त्याला उत्तर दिलं आणि त्या अफजल खानाला समजेना की हाच का तो राजा जो गोपीनाथ पंत बोकील मला सांगत होते घाबरलाय, तुमच्या समोर खानसाहेब यायला भितरतोय तो राजा, पण याच्या चेहऱ्यावर तर भीती दिसेना, ह्याच्या डोळ्यामध्ये ते भय दिसेना. एवढं म्हणताच एकमेकांची भेट झाली आणि दगाफटका झालाच. अफजल खानानं बगलेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्तक दाबून धरलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत मुत्सद्दीने हातातील वाघनखं काढली आणि अफजल खानाच्या पोटात खुपसून तो कोतळा बाहेर काढला. एवढं झाल्या क्षणी अफजल खान जोरात ओरडला. बाहेर उभा असणारा सय्यद बंडा त्या क्षणी धावला आणि त्याच वेळेला जीवा महाला देखील त्या क्षणी तिथं हजर राहिला आणि मग या सगळ्या गोष्टीतून सय्यद बंडा मारला गेला. त्याच वेळेला अनेक जण असं सांगतात की अफजल खानाचं मस्तक कोणीतरी छाटलं. कोणीतरी नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं मस्तक छाटलंय. जेव्हा ते भोई अफजल खान, जो जखमी अफजल खान जेव्हा त्या पालख्यामध्ये बसत होता, ते भोई जेव्हा ती पालखी उचलत होते त्यावेळेला पालख्यांमधल्या त्या भोयांचं हातपाय छाटण्याचं काम आपल्या मावळ्यांनी केलं. या 10 जे अंगरक्षक होते आपले त्यांनी केलंय आणि त्या 10 अंगरक्षकांनी अफजल खानाच्या प्रत्येक अंगरक्षकाला मारलंय. हे एवढं सगळं होत असताना अचानकपणे हलकल्लोळ उडाला, सगळे धावाधाव करू लागले, सगळ्या गोष्टी झाल्या. कृष्णाजी भास्करानं छत्रपती शिवाजी महाराजांवरती वार केला आणि तत्क्षणी कृष्णाची भास्करांचा मृत्यू करण्यात आला, त्यांना मृत्यूदंड देण्यात आला. आणि मग ते तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी पुढे काय झाल्या, कशा झाल्या. या वेळेला जे दबा धरून बसलेले आपले मावळे होते त्यांनी मुघल सैन्यावरती तुटून पडत संपूर्ण मुघल सैन्याची दान उडवून टाकली. याच्यामध्ये मराठी काही जखमी झाले, काही मृत्युमुखी पडले, बलिदान त्यांनी स्वतःचं दिलं. पण या वेळेला जे 10 अंगरक्षक होते ते सही सलामत होते. छत्रपती शिवाजी महाराज सही सलामत होते आणि ते अफजल खानाचं धड जे काय आहे ते मुंडकी आहे, ते मुंडकं हातामध्ये घेऊन मावळे जयघोष करत आपल्या प्रतापगडावरती चालल्यात आणि अशा पद्धतीनं या अफजल खानाला संपवला. आणि त्या अफजल खानाची कबर तुम्ही जी माझ्या मागे पाहताय ती या प्रकारची कबर आहे. आता येऊया महत्वाच्या गोष्टीकडे. ही कबरीचं आजूबाजूचं जे काही अनधिकृत बांधकाम होतं त्याला जमीनदोस्त करून टाकलं. त्याबद्दल सरकारचं, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन. त्यानंतर शिवसृष्टी उभी करायची ठरली. शिवसृष्टी उभी होत असताना मी 1-1.5 वर्षापूर्वी आलो होतो, त्यावेळेला काम जोमानं सुरू होतं. आज 2 वर्ष झाली. आज तिथलं जे काही मटेरियल आहे ते जसंच्या तसं पडलंय. ती शिवसृष्टी जशीच्या तशी पडलंय. काहीही कोणाला घेणं देणं नाही. म्हणजे आम्ही फक्त ठीक आहे, तुम्ही मशीद तिथलं जे काही बांधकाम होतं, जो काही शामियाना उभारला होता अफजल खानासाठी, तो जमीनदोस्त केला, त्याबद्दल आमचा वाद नाहीये. निश्चित ते योग्यच केलं. पण त्याच्यानंतर जे तुम्ही काम हाती घेतलं ते पूर्ण का होत नाही, हा एक माझा साधा सवाल आहे. ज्या पद्धतीनं ती कबर सगळी कुडून ठेवलंय, काय तुम्हाला नक्की दाखवायचं आहे? जर तुम्हाला काम करायचं नसेल तर ती सताड उघडी ठेवा, त्याच्यावरती फिरू द्या लोकांना, पाहू द्या लोकांना ती कबर. पण या गोष्टींकडे लक्ष न देता ज्या प्रकारची तुम्ही स्टंटबाजी केलीत, देवेंद्र फडणवीसांनी, एकनाथ शिंदेंनी ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी हाताळल्या आणि त्यानंतर लोकांना जी आशा लावून ठेवली शिवसृष्टीची, ती शिवसृष्टी आज जशीच्या तशी पडले याची खंत वाटते मला. महाराजांनी अफजल खानाला मारला आणि कृष्णेचा पावन काठ करून टाकला. ज्या भूमीवरती एक असुरी वृत्ती आली होती, जिनं संपूर्ण रयतेला भाजून काढलं होतं, त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी संपवला आणि दाखवून दिलं की मी नुसता राजा गादीवरती बसण्यासाठी नाहीये. जर माझ्या स्वराज्याच्या दारामध्ये एखादं संकट येत असेल तर त्या संकटावर मी धावून देखील जाऊ शकतो, तुटून पडू शकतो, मी त्याचा नायनाट करू शकतो. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचं मस्तक मारल्यानंतर काय कुठे दंगा उडवला नाही. आपण जसे डीजे वरती दंड ठोपतात, जसे गुलाल उधळत, जसे काय यांच्या बापाचं राज्य असलं का आमदार खासदार झाल्यावरती नाचतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याची कबर बांधली. सांगून दिलं की हा इतिहास दिसला पाहिजे. आणि त्यानंतर पुढच्या 15 दिवसांमध्ये आदिलशहाचा पन्हाळ्यापर्यंतचा संपूर्ण प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी काबीज केला. आणि मग पुढचा इतिहास जो तुम्हाला माहिती आहे, मग तो पन्हाळ्याचा वेढा आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला मग पुढच्या भागामध्ये कधीतरी मी निश्चित सांगेन. पण यातून शिकायचं काय मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य, धैर्य आणि काम करण्याची पद्धत शिका. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु आपण पुस्तक वाचलं असेल, नाही मला माहीत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज फक्त लढायांपुरतं होते का? तर नाही. स्वराज्य कसं निर्माण करावं ते तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये देखील वापरू शकता.
तुम्ही तुमच्या संसारामध्ये वापरू शकता, तुम्ही तुमच्या कर्तृत्वामध्ये वापरू शकता, तुमच्या कामामध्ये एखाद्या वापरू शकता, की कसं काम करायचं हे शिकलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उन्माद न करता चला आता पुढच्या पायरीला जाऊया, पुढचा प्रदेश काबीज करूया, जो प्रदेश आपल्याला हवा आहे तो आता घेऊया, या सगळ्या उमेदीतून छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी पन्हाळ्यापर्यंत, कोल्हापूरपर्यंत आदिलशहाची सगळी जी काही परगणी होते, जे काही त्याच्या सगळ्या जागा होत्या त्या सगळ्या जिंकून घेतल्या आणि त्या स्वराज्यामध्ये सामील केल्या आणि त्यांना पावन करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी शूट करताना, काम करताना फार मेहनत असते, त्रास असते. तुम्हाला आमचं जर काम आवडलं तर निश्चित तुम्ही आम्हाला, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही मदत करू शकता. आर्थिक स्वरूपामध्ये करा, कोणत्याही स्वरूपामध्ये तुम्हाला जे वाटेल ते, पण आर्थिक स्वरूपामध्येच आपण मदत घेऊ शकतो किंवा केली तर बरं होईल, जेणेकरून आम्हाला एक तुमचा पाठिंबा, सपोर्ट मिळेल. या व्हिडिओला लाईक करा, तिला हाईप द्या, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण हे एवढं सगळं बोलणं, एवढं सगळं शूट करणं आणि या सगळ्यामागे फार फार मोठी मेहनत असते. हा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या प्रत्येक छोट्या मोठ्या मुलांपर्यंत पोहोचावा, एवढंच फक्त माझं एक साधं, एक माझी आत्मीयता आहे आणि ते मी काम करतोय आणि ते तुमच्या माध्यमातून करतोय. तुम्ही मला साथ देताय म्हणून करतोय, तुमची ताकद मिळते म्हणून करतोय. हात जोडून फक्त सर्वांना विनंती करतो की हा इतिहास, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय तुळजाभवानी.